राहाता येथील पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे संयोग फाउंडेशनद्वारे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले। दहेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ पूनमताई डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकळी परिसर दहेगाव येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अभियान राबविण्यात आले। शेवटी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या उपक्रमातील सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानलेत। राष्ट्रगीत वंदे मातरमनं कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। या प्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक मधुकर चौधरी, पूनम डांगे, नगरसेवक दशरथ तुपे, योगगुरू सुरेश भिंगार दिवे, ॲडव्होकेट गोरखनाथ दंडवते, ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे, अरुण मोकळ, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, संजय बाबर, संदीप डांगे, परमेश चव्हाण, विठ्ठल निर्मळ, नारायण गाडेकर, मेजर संदीप जेजूरकर, शिवाजी पोटे, ज्ञानेश्वर आरणे डांगे, बाळासाहेब तारगे, प्रभाकर डांगे, विजय माळी, अर्जुन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। आज आपल्या राहाता तालुक्याचे भाग्यविधाते आणि आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण फूल, बुके, हार, बॅनर याऐवजी आपण वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन खटकळी परिसर दहेगाव कोराळे येथे सहयोगा फाउंडेशन यांच्या संयुक्त टीमच्या वतीने आपण वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन केलेलं आहे। आणि मागील 2 वर्षापासून आपण इथे खटकळी परिसरामध्ये वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन केलेले आहे। आणि नामदार साहेबांची ही संकल्पना आम्हाला खूप आवडलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही शालेय विद्यार्थ्यांना उद्या पुस्तक, वह्या आणि ह्या वाटणार आहे दहेगाव कोराळे येथील शाळेमध्ये। आणि ही संकल्पना आम्ही पुढील भविष्यामध्ये चालू ठेवणार आहे। वृक्ष नुसते लावणे नाही तर त्याचं जोपासून संगोपन करणे ही आमच्या सहयोगा फाउंडेशनच्या टीमची एक संकल्पना आहे। मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी विविध अशा 6 मुख्यमंत्र्यांच्या कार्यकालामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आणि विविध पदावर न्याय देताना त्यांनी खऱ्या अर्थाने योजना आणि नियोजन कशा प्रकारे असावं हे संपूर्ण राज्याला दिशादर्शक असं काम करून दाखवलं। असे राज्याचे सन्माननीय मंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा आज जन्मदिवस। वयाची 67 वर्ष जरी त्यांनी आज पूर्ण केली असेल, परंतु त्यांचा उत्साह हा एक तरुणांनाही लाजवणार आहे। आणि त्याच माध्यमातून ज्याला भविष्याची चिंता असते तो नियोजनसुद्धा त्याच प्रकारचं करत असतं। साहेबांनी मेसेज दिला की माझा जो वाढदिवस आहे तो सर्व कार्यकर्त्यांनी बुके, हार, शाल देऊन करण्यापेक्षा वृक्षारोपणाच्या माध्यमातून करावा असं म्हटलं जातं। संत तुकाराम महाराज असं म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी। जसं वृक्ष जसे आपले सोयरे आहेत, खऱ्या अर्थाने जसे लेकराचे हित जाणे माऊलीची चित्ता अशी कळवळे जाती करी लाभावी न प्रीती, तसं लेकराचं हित जसं माऊलीला ठाऊक असतं तसाच प्रकारची माऊली म्हणजे आज सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहे। त्यांना आपल्या राहता किंवा शिर्डी विधानसभा मतदारसंघाचीच काळजी नाही तर संपूर्ण राज्याची काळजी आहे, या पर्यावरणाची काळजी आहे। आणि त्याच पर्यावरणाच्या काळजीच्या माध्यमातून त्यांनी हा जो शुभ संदेश दिला आहे की माझा जो वाढदिवस आहे तो वृक्षारोपणाच्या माध्यमातून साजरा व्हावा। विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करता यावं अशी दृष्टी असलेला जर नेता असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अधिपत्याखाली काम करायला निश्चितच आवडेल। साहेबांना निरोगी आयुष्याच्या, उदंड आयुष्याच्या या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुप हा तसेच खऱ्या अर्थाने जे कर्ते सुधारक असतात ते बोलतात कमी, असं कर्ते सुधारक जे आहेत ते सहयोगा ग्रुपचे सर्व सदस्य आहेत। त्या कर्ते सुधारकांच्या माध्यमातून, पर्यावरण रक्षकांच्या माध्यमातून साहेबांना उर्वरित आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी। राहाता तालुक्याचे भाग्यविधाते राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सहयोग फाउंडेशन दहेगाव ग्रामस्थ यांच्या वतीने आज वृक्षारोपण करण्यात आले। साहेबांच्या इच्छाप्रमाणे साहेबांनी सांगितलं की बॅनर बाजी वगैरे करण्यापेक्षा तुम्ही सामाजिक उपक्रम राबवा, म्हणजे त्यामुळे वृक्षारोपण असेल किंवा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असतात, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या सूचनेप्रमाणे आज अंमलबजावणी केली। आणि सहयोग फाउंडेशन जसे गेले 7-8 वर्षापासून वृक्षारोपण करत आले। साहेबांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त नगर मनमाड रोडला जे वडाचे झाडं लावले ते झाले असेल किंवा इथं देखील खटकळे आपण जे झाडं लावले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण लावलेले आहे। आणि फक्त लावले नाहीत, आपण त्याचे संगोपन केलेले आहे। आणि आज बघतोय आपण की झाडं ते आज सावली देते आणि असेच उपक्रम आपण पुढेही राबवत राहू। मी सहयोग फाउंडेशनच्या वतीने
आपल्या साहेबांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून देशाची समाजाची उदंड सेवा घडो, त्यासाठी त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी साईचरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. सहयोग फाउंडेशन त्याप्रमाणे दहेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दहेगाव खटकळी पाट परिसरामध्ये आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचे वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून सहयोग फाउंडेशन व डॉक्टर बापूसाहेब पानगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राहता असेल, दहेगाव असेल, अनेक परिसरामध्ये या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे व यावर्षी देखील या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर व दहेगावचे सरपंच पूनमताई डांगे यांच्या वतीने मी साहेबांच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी साईबाबाकडं मागणी करतो व आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो.